इन्फ्रामॅन यांचं म्हणणं आहे. बघा, दोन लोकांचं बिंग फुटलेलं आहे या देशामध्ये. एक विकास पुरुष नरेंद्र मोदी आणि इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीस. म्हणजे जे काय खड्डे पडले आहेत, एक खड्डा पडला आहे, दोन खड्डे पडले आहेत, 67 बरं का, 6,700 कोटी काल एका झटक्यात वाहून गेले. कमिशन दलाली मिळाली, ती वाहून नाही गेली. भारतीय जनता पक्षाला निधी मिळाला त्यातून, पण सरकारचे साधारण 1,500 कोटी त्याच्यामध्ये वाहून गेले जास्त. आणि ज्या ज्या गोष्टी इन्फ्रामॅनने सांगितल्या त्याचा कसा बोजवारा उडाला आहे आपण गेल्या काही वर्षामध्ये पाहिजे. ज्या पद्धतीनं मुंबई, पुणे, ठाणे ही मोठी शहरं आज भाजपच्या ताब्यात आहेत. पावसामध्ये यांची जी वाताहत झाली, सगळं इन्फ्रास्ट्रक्चर वाहून गेलं, कोसळून गेलं. किती तकलादू पद्धतीनं ठेकेदारांनी कामं केली आणि ठेकेदारांकडून फक्त पैसे दलाली घेतली, कमिशन घेतले यांच्या लोकांनी. हे घेतल्या पावसाने उघड केलेलं आहे. 25 वर्ष शिवसेनेनं सत्ता भोगली, ही लोकांनी सत्ता आम्हाला दिली. आम्ही काय ती सत्ता चोर मार्गानं जसं दान भाजप पळवून किंवा मॅनेज करून सत्ता नव्हती मिळवली. आम्ही लोकांनी आम्हाला मतदान केलं आणि आम्ही लोकांना सेवा दिली. पण भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून महानगरपालिकामध्ये प्रत्येक ठिकाणी फक्त ओरबाडणं सुरू आहे. आता लोकांना भीती वाटते नाशिकच्या कुंभमेळ्याची. जबाबदारी कोणावर आहे? इन्फ्रामॅनचे राईट हँड मॅन, जे या महाराष्ट्रातले सगळ्यात भ्रष्ट मंत्री आहेत. संकटमोचन घसले ते, संकटलोचन आहेत ते. दरवाजा उघडला का संकट येतं. तर आता कुंभमेळ्यामध्ये काय होईल, कुंभमेळ्यामध्ये किती भ्रष्टाचार होईल, त्या लाखो लोक तिथे येतील देशभरात. भाविक, श्रद्धाळू, संत, महंत, मठाधीश आणि सगळी ठेके हे गुजरातच्या ठेकेदारांना दिले. त्याच्यामुळे अजिबात काम होणार नाही, फक्त यांना कमिशन मिळेल. हे प्रत्येक ठिकाणी सुरू आहे. ज्या पद्धतीनं मिसिंग लिंक कोसळताना जगानं पाहिलं, त्यांचं काम सगळं जागतिक स्तरावर असतं. त्यामध्ये सहभाग घेतला ना, असं आपले इन्फ्रामॅन म्हणत होते. 6 प्रमुख देश, त्यात कॅनडाचं पण नाव त्यांनी घेतलं मला वाटतं. त्यांच्या सहकार्यातून जो मिसिंग लिंक तयार, त्या मिसिंग लिंकवरून स्वतः इन्फ्रामॅन आणि त्यांचे पुटिन स्वतः चालवत फिरत होते. काय झालं शेवटी, कसं कोसळताना आम्ही पाहिलंय ते महाराष्ट्राला. महाराष्ट्राची गेल्या काही वर्षात जी अप्रतिष्ठाने बेअब्रू झाली, त्याचं शेवटचं टोक म्हणजे मिसिंग लिंक कोसळणं. ह्यांनी एक उभारला, मुंबईमध्ये 56 पूल आम्ही उभारले. ते होते ना, ज्याने एका उभारणी केली नाही ते आम्हाला शिकवतात. महाशय, महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप युतीचं सरकार असताना मुंबई पुणे एक्सप्रेसवे पासून ते 56 पूल हे त्याच काळात झालेत, तेव्हा आपण आमदार होतात फार. तर त्याच्यामुळे तुम्ही विकास काय असतो हे आम्हाला सांगू नका. पहा ना परिस्थिती आमची. मुंबई पुणे एक्सप्रेसवे फ्रीवे आहे, तो आमचा सुरू झाला. ज्या तुम्ही अटल राजवटीतच त्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि तुम्ही जी कामं केली आहेत ती
ताबडतोब महिनाभरातच कोसळलेली आहे. तुम्ही त्यांनी नाव सांगा, देतो. मेट्रो गळते, लोक काही माही नाही त्याने घेतलेल्या एसटीच्या गळतायत, कारण प्रत्येक ठिकाणी पैसे खायचे, प्रत्येक ठिकाणी आधी कमिशन घ्यायचं. आणि ह्यांचेच लोक सांगतायत कमिशन नगराध्यक्ष म्हणजे पैसे आणि राज्याचे पैसे ज्या माईचं मंग विकलं माईचं, त्यांच्याकडनं तुम्ही इन्फ्रामॅन कडून केल्या नव्हत्या, परंतु ना सह्या